सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरीचा मुद्दा राज ठाकरेंनी काल भाषणामध्ये सांगितल्याचं आपण ऐकलं। पण याच सगळ्या संदर्भानं असीम सरोदे हे न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयीन लढाई लढणार आहेत तसं त्यांनी काही वेळापूर्वी ट्विटही केलंय। काय नेमकं म्हणणं आहे आणि आपली काय भूमिका असणार? राज ठाकरेंनी अत्यंत प्रभावीपणे अनेक विषय कालच्या त्यांच्या भाषणात खरं तर मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये होणाऱ्या दानचोरीचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे। 18 कोटी रुपयाची दानचोरी होत आहे दरवर्षी असा त्यांचा एक अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। अर्थातच त्याला पुराव्यांचा आधारसुद्धा आहे। दानाच्या अमाऊंटमध्ये अचानक 112 कोटीपासून तर 118 कोटीपर्यंत अशी वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 18 कोटी रुपयाचा दरवर्षी जर घोटाळा होत असेल तर मला वाटते की ही श्रद्धा असलेल्या भक्ती असलेल्या लोकांच्या श्रद्धेचं हे जे काही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होतो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटते। आणि त्या दृष्टीने सदा सरवणकर जे आता चेअरमन आहेत त्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलेलं आहे की आमच्या इथे भ्रष्टाचार होतो आहे, दानचोरी होते आहे आणि त्या संदर्भात कारवाई पोलिसांची सुद्धा झाली आणि 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे। आता हे सगळं होत असताना परत दाखवण्यापुरती काहीतरी FIR होईल, गुन्हा नोंदवला जाईल आणि नंतर मग सगळ्यांना सोडवण्यात सुद्धा हेच लोक पुढाकार घेतील, कारण की मंदिर ट्रस्टची प्रतिष्ठा ही जास्त महत्त्वाची आहे। देवस्थानचं पावित्र्य हे त्यांच्यासाठी तेव्हा कमी महत्त्वाचं ठरते आणि त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयीन देखरेखीखाली ही सगळी प्रक्रिया झाली पाहिजे असं बंधन आणणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे काही महत्त्वाचे राजकीय नेते या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पण ही मंदिरातली दानपेटीतली चोरी करणारे नेमके चोर कोण आहेत, त्यांना कोणाचा नेमका आशीर्वाद? ज्या अर्थी ट्रस्टींनी तक्रार केलेली आहे तेव्हा आपल्याला समजू शकते की त्या ट्रस्टशी संबंधित असलेले काही लोक आणि त्यांचे जवळीक असलेले लोक ज्यांना तिथे मुक्तपणे प्रवेश आहे अशाच लोकांनी ही दानचोरी केलेली आहे आणि त्यांच्यावर FIR सुद्धा दाखल झालेले आहे। ती न्यायालयीन देखरेखीखाली सगळी चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये तरी कोणता भ्रष्टाचार होऊ नये आणि जे खरोखर दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची प्रक्रिया न्यायालयीन देखरेखीखाली होणं हे आवश्यक असल्याचं मत अनेकांचं पडतं आहे। कारण की सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनी एक प्रतिष्ठा अनेक वर्षांपासून प्राप्त केलेली आहे आणि त्या देवाचं देवत्व आणि पावित्र्य हे राखलं जावं यासाठी काही राजकीय नेते पुढाकार घेत असतील तर ते महत्त्वाचं आहे। आता अर्थातच त्याच्यात राजकारणाचा विषय आहे का, मग काही जण म्हणतील राजकारण करू नका, राजकारण करू नका। राजकारणाचा विषय असेल पण मला असं वाटते की भ्रष्टाचार हा त्या राजकीय लोकांनाच माहिती असतो तो ते प्रत्यक्ष राजकारणात असतात, पण एकमेकांचा भ्रष्टाचार तेच काढू शकतात आणि त्यामध्येच काही राजकीय लोक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे सुद्धा आहे, त्यांना जास्त वाव मिळाला पाहिजे आणि म्हणून भ्रष्ट राजकारणी लोक उघडे नागडे झाले पाहिजे हे आवश्यक आहे। त्या दृष्टीने काही राजकीय नेते हा पुढाकार घेत असतील तर ते अत्यंत महत्त्वाचं लक्षण समजलं पाहिजे। यातली न्यायालयीन प्रक्रिया कशी असणार आहे, पुढची नेमकी पावलं कशी असणार आहेत त्या संदर्भात जरा जे FIR दाखल झालेले आहेत त्यांच्या कॉपीज, त्यानंतर स्वतः सदा सरवणकर यांनी चेअरमन म्हणून त्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे चेअरमन म्हणून जे काही पत्र लिहिलेलं आहे एकनाथ शिंदेंना, ते पत्र या सगळ्यांच्या आधारे न्यायालयांमध्ये मागणी केली जाऊ शकते की न्यायालयीन देखरेखीखाली ही सगळी चौकशी झाली पाहिजे। धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आत्ता सध्या म्हणजे अगदी राम मंदिरापासून मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत दानचोरीचा विषय गाजतोय, त्यात न्यायालयीन प्रक्रिया आणि या सगळ्या संदर्भानं पुढची सगळी लढाई नेमकी कशी असणार आहे, त्यात नेमक्या घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।